तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारा संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांना देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची न चुकता रोज सेवा करणारे कोट्यावधी भाविक आहेत। अनेक जण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात। स्वामीवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण त्यांच्या ग्रंथाचे नियमित पारायण सुद्धा करत असतात। मग आपण स्वामींची जी सेवा करतो, मग ती नित्य सेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा इच्छापूर्तीसाठी करत असो, बरेचदा असं होतं ना की आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत। मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपल्याला केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही, तर त्याचं कारण काय, का त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाहीत? तर तेच आपण पाहणार आहोत की कोणत्याही सेवेचं काहीतरी नियम असतात आणि त्या नियमाचं पालन केलं तरच आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत असतं। स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण। नित्य सेवेमध्ये रोज तुम्ही 3 अध्याय वाचत असाल किंवा 7 अध्याय वाचत असाल किंवा संपूर्ण पारायण जरी करत असाल ना, तुम्ही महाराजांची कोणतीही सेवा, नित्य सेवा, श्री गुरुचरित्र पारायण किंवा स्वामीचरित्र सारामृत देखील वाचताना तर त्यांचे काहीतरी नियम असतात, ते नियम पाळणे खूप गरजेचे आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की कोणते नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही पारायण केलं तर त्या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। तर कोणता महत्त्वाचा नियम आहे जो तुम्हाला पाळलाच पाहिजे, तो चला तर आपण पाहूया। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत। त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केली आहे। प्रत्येक वस्तूत व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती सांगते। आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्व साक्षी सर्वेश्वर मानून करत असतो। स्थळ, काळ आणि वेळेचं कसलंही बंधन आपल्याला राहत नाही ज्यावेळेस आपण हे सेवा करतो। परंतु जरी हे जितकं शक्य असलं, सत्य असलं, तरी सुद्धा आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी आणि इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचं असेल किंवा एखादी संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर काही नियमाचं पालन हे करावं लागतं। त्यामध्ये एक नियम आहे, जे तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर त्याला सुद्धा हा लागू पडतो। मग भले तुम्ही हे सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही, म्हणजे तुमची मनात काही इच्छा नाही तर तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे, या कारणाने जरी तुम्ही हे स्वामीचरित्र सारामृत वाचन करत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा नियम पाळलाच पाहिजे। तर पहा, आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये, ज्या घरामध्ये स्वामीचरित्र पारायण केलं जातं ना, त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे। हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल तर आपण हे सारामृताचं वाचन पठण करून काही फायदा होत नाही। हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्याला माहित आहे की स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे। आपल्या आयुष्यातील ज्या काही अडी अडचणी असतील, संकट असतील, त्यांच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला मोठं संकट सोडवायचं असतं तर आपल्याकडे एकच पर्याय असतो, तो म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं पठण करणे। हा एक पुस्तक, हा एक ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे। ह्या फक्त ओव्याच असणार, त्याच्यामध्ये ह्या ओव्या नाहीत तर त्या अमृता समान ओव्यात असं सांगितलं जातं। पण आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त सेवा करत आहोत तर त्यांच्यासाठी असं सांगितलं जातं की त्यांची 7 पारायण करा, फलश्रुतीसाठी करा। फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचं ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर आपल्याला जर एखादा आजार असेल आणि तो बरा व्हावा तर आपल्याला पारायण करायचं असेल तर आपण या ग्रंथाची 7 पारायण केली तर त्याचा चांगलाच फायदा होतो। आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल किंवा परीक्षेमध्ये यश मिळावं यासाठी सुद्धा 7 पारायण हे संकल्पयुक्त करायचे असतात। जर आपण 7 पारायण केली तर त्यांचा रिझल्ट खूप चांगला आपल्याला बघायला मिळतो। आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आई वडिलांनी करायचं तर कोणीही केले तरी चालेल, म्हणजे विद्यार्थी पण करू शकतो किंवा विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आई वडिलांनी सुद्धा हे पारायण करू शकतात। परंतु जर हे विद्यार्थी करायचे असतील, म्हणजे आपली मुलं हे पारायण करत असतील तर हे अतिशय उत्तम आहे, ते नक्कीच हे पारायण करू शकता। त्याचबरोबर विवाह जमवणे किंवा तो निर्विघ्नपणे पार पाडावा असं वाटत असेल तर 1 दिवसाचे 1 स्वामीचरित्र सारामृताचं तुम्ही संपूर्ण पारायण हे संकल्पयुक्त करू शकता। नोकरी मिळवण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं पाहिजे। त्याचा फायदा सुद्धा खूप आपल्याला होतो। आपल्या स्थावर मालमत्तेची अडकलेली कामे जर पूर्ण करायची असतील
तरी सुद्धा आपण 7 पारायण करायचे असते। थोडक्यात तुमची कोणतीही इच्छा असू दे, संतती प्राप्तीसाठी, विवाह, आर्थिक समस्या, आरोग्य, यासाठी तुम्ही 7 पारायण केलं तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं। हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण यांचा संकल्प केला तर त्याचा फायदा चांगलाच मिळतो। आता आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे। तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे रोज 3-3 अध्याय करत असाल, म्हणजेच तुम्ही नित्य सेवा जरी करत असाल तर रोज 3 अध्याय वाचले तर 7 दिवसामध्ये तुमचं एक पारायण कंप्लीट होतं। या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय दिले आहेत। जर एकाच दिवशी 7 अध्याय वाचले तर 7 म्हणजे 7 त्रिक 21, 3 दिवसात पारायण कंप्लीट होतं। आणि रोज फक्त एकच अध्याय वाचला तर तुम्ही 21 दिवसात तुमचं एक पारायण कंप्लीट होतं। अशा पद्धतीने हे पारायण आहे। मग तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही 3 वाचायचे, 7 वाचायचे की रोज एकच अध्याय वाचायचा, हे सर्वस्व तुमच्यावर अवलंबून आहे। परंतु रोज 3 अध्याय हे वाचायला सांगितले जातं। तर हे झालं असं, अशा पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता। तुम्हाला 7 पारायण पूर्ण करायचे आहे तुमच्या इच्छापूर्तीसाठी। त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल, जसं मी व्हिडिओमध्ये आधी सांगितलं की तुम्हाला जर 7 पारायण करायचे असतील तर रोज तुम्ही गुरुवारपासून चालू करा आणि पुढच्या गुरुवारपर्यंत तुमचे 7 पारायण हे पूर्ण होतात। मग यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेली 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात, पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा असतो। संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामीसाठी सेवा करत असाल तरी देखील संकल्प करा, कारण संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराजांची सेवा निर्विघ्नपणे पूर्णते पडते। त्यामुळे संकल्पयुक्त सेवा करा। आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसतं या ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही, तर तुम्हाला त्याचबरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र, त्याचबरोबर 1 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे। आणि जर सेवा तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही कमीत कमी 1 माळ तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा, 1 वेळेस तारक मंत्राचं पठण सुद्धा करायचं आहे। एवढी सेवा तुम्हाला करायची आहे। तुम्ही कोणतीही सेवा करत असाल, संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्य सेवा जरी करत असाल ना, तरी देखील तुम्हाला या सेवेसाठी एक महत्त्वाचा नियम पाळणे आवश्यक आहे, तरच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळत असते। तर कोणता नियम आहे तर मांसाहार, जो प्रत्येक सेवेमध्ये वर्ज मानला जातो। आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही। त्यांच्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल, देवदेव करत असाल तरी सुद्धा तुमच्या अशा पद्धतीनं पूजा केल्यानं कधीच त्याचा फायदा होत नाही। पण जर आपण अशा वेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला पारायण करत असेल आणि तेच रोज 3 अध्याय वाचत असेल, अशा वेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकता का? तर तुमच्या मग घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर रोज बऱ्याचपैकी घरामध्ये मंगळवार, बुधवार, रविवार, शुक्रवार असे आठवड्यातून जे खाण्याचे वार आहेत त्यावेळेस मांसाहार होऊ शकतो। तर तुम्ही एक काम करायचं, फक्त तुम्ही गुरुवारीच स्वामीचरित्र सारामृताचं वाचन त्या स्त्रीने करू शकता, कारण त्याच रोज गोष्टी घडत असतात। स्वामीचरित्र कसं वाचायचं हा प्रश्न पण तुम्हाला पडतो ना। मग तुम्ही काय करा, जे तुम्ही रोज 3 अध्याय वाचतात ना, तो एक दिवस असतो ना तो गुरुवार, त्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामीचरित्र हे वाचू शकतो। त्यामुळे काय होतं, तुमचं दुःख कष्ट तर दूर होतच, शिवाय स्वामींची तुमच्या हातून सेवा सुद्धा घडते। आपण हे स्वामीचरित्र सारामृत पठण करायचंय किंवा वाचायचंय, मग तुम्ही कोणत्या दिवशी वाचू शकता तर तो दिवस आहे गुरुवारचा दिवस। गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामीचरित्र वाचू शकता। जर तुमच्यामध्ये असं मांसाहार होत असेल आणि रोज तुम्ही 3-3 अध्याय वाचत असेल तर तुमचं एक पारायण कंप्लीट होतं। त्यापेक्षा गुरुवारी तुम्ही हे पारायण करू शकता। कळलं असेल तुम्हाला, एका बैठकीमध्ये 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहे। मांसाहाराचे नियम फक्त आपण संकल्पयुक्त पारायणासाठीच करत असतो। त्यामुळे इतर वेळी जर तुम्ही रोज 3 अध्याय वाचत असाल तर तुम्ही अगोदर 3 अध्याय वाचून घ्या आणि नंतर मांसाहार सुद्धा करू शकता। असं नाही की फक्त हे नियम असतात मांसाहाराचं, ते फक्त आपली जी इच्छा असते, जे संकल्प असतात ना त्यावेळेतच हे करायचं नसतात। आणि तुम्ही जर संकल्प हा 7 दिवसाचा 7 पारायणाचा केला असेल तर तुम्ही 7 दिवस मांसाहार हा करू नका, फक्त 7च दिवस, इतर दिवस तुम्ही करू शकता। हे नियम तुम्हाला आता कळलेच असेल की स्वामीचरित्र सारामृतांचा हा एक महत्त्वाचा नियम आहे, जो म्हणजे फक्त आपल्याला संकल्पयुक्त सेवेसाठीच हा नियम हा सांगितला जातो। दुसरं म्हणजे कधीतरी आपण 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा जर मांसाहार होत असेल तर अशा घरातल्या स्त्रीने किंवा अशा घरातील व्यक्तीने स्वामीचरित्र सारामृताचं नित्यसेवेमध्ये जे पाठ आहेत ना ते तुम्ही करू शकता। फक्त तुम्हाला ज्या दिवशी म्हणजे घरात मांसाहार होणार आहे त्या दिवशी हे पाठ सकाळी वाचन करायचं आहे। दुपारी किंवा सकाळी तुम्ही मांसाहार करू शकता आणि ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार बनवला
तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हे वाचू शकत नाही किंवा देवघरापाशी सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही, कारण हा इतका पवित्र ग्रंथ आहे ना. या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते. बघा, नित्यसेवेमध्ये रोज 3-3 अध्याय तुम्ही वाचत असाल तर ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, यांनी मांसाहार करायचा नाही. घरातील इतर सदस्याने केला तरी चालेल, तुम्हाला या सेवेचे फळ मिळेल. असं केलं तर तुम्हाला या सेवेचं फळ नक्कीच मिळेल. हा एक जो नियम आहे ना, तो तुम्ही कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्हाला केलेले पूजेचं फळ मिळेल आणि तुमच्या मनातील इच्छा लवकर पूर्ण होतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. आणि मांसाहार हा फक्त आपल्याला संकल्पयुक्त सेवेसाठीच बांधलेला गेलेला आहे, इतर सेवेसाठी नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही म्हणाल की तुम्ही सांगितलं की स्वामीचरित्र सारामृत पाठन करताना तुम्ही हा नियम पाळा. हा नियम फक्त आपली जी इच्छा असते, जे संकल्प असतो त्यांच्यासाठीच पाळला गेला पाहिजे. मग तुम्ही किती दिवसाचा संकल्प करता, 7 दिवसाचा करता, 21 दिवसाचा करता का 51 दिवसाचा करता, ह्याच्यावर हा सर्वस्व अवलंबून आहे. तुम्ही जेवढ्या दिवसात संकल्प करता तेवढ्या दिवस मांसाहार तुम्ही करू नका, तरच तुमच्या इच्छा ह्या पूर्ण होतात. नाहीतर तुम्ही म्हणता किती सेवा करतो आम्ही, पण इच्छा काही पूर्ण होत नाहीत. त्यामुळेच असं होतं. तुमच्या मनात श्रद्धा सुद्धा असली पाहिजे. श्रद्धा आणि नियमितपणे वाचन करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, त्याने सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होतात. नाहीतर उगं वाचायचे म्हणून वाचायचं असं करू नका. पूर्ण श्रद्धेनं आणि स्वामी महाराजावर विश्वास ठेवून तुम्ही हे संकल्पयुक्त पारायण करण्याचा प्रयत्न करा. बघा, तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज या पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.